नाशिकमध्ये उपवर्गीकरण यांच्या विरोधात विराट मोर्चा. उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नाशिक शहरात भीमसैनिकांचा विराट एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. समाजरक्षक अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले. हातात निळे झेंडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात निळे झेंडे फडकताना दिसत होते. जय भीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारनं घेतलेल्या भूमिकेबद्दल आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. उपवर्गीकरणामुळे समाजातील वंचित घटकांच्या हक्कांवर परिणाम होऊ नये अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली. अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामुळे नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाची मोठी शक्ती एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर 59 घटकांतील एससी वर्गातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते. प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केलं. सर्वांनी उपवर्गीकरणाला विरोध केला. उपवर्गीकरण झालेच नाही पाहिजे. तसेच हिंदू खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमेश भाऊ जाधव यांनी उपवर्गीकरणाला विरोध केला. आपल्या भाषणात त्यांनी सरकार कसे समाजात कशी तेढ निर्माण करीत आहेत. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडूनही शहरातील वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत हा एल्गार मोर्चा नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय.